हाय हॅलो नमस्कार, मी सगळ्यांची लाडकी प्रांजली स्नेहा सुनील आणि आता आपण आलोय. मी का सांगू तिची ओळख, तीच तुम्हाला करून देईल. तुझं नाव सांग. तश्वी भोईर. मोठ्याने सांग, सब कॉन्फिडन्सली. तश्वी भोईर. सध्या काय करतेस? आता तुमच्याशी बोलते. कितवीला आहेस? थर्डला आहे मी. तुला डान्स खूप आवडतो हो ना? हो. मग त्याची आवड तुला आधीपासून होती की आई बाबांनी सांगितलं डान्स कर म्हणून तू करायला लागलीस? आधीपासून होती. आणि तू कधीपासून शिकतेस हे? 5 वर्षापासून. तुझा पहिला परफॉर्मन्स कुठे झालेला तुला आठवतंय? डान्स महाराष्ट्र डान्स. तिथला एक्सपिरियन्स कसा होता? चांगला होता. तुला आता शाळेत पण जावं लागतंय, तुला डान्सची पण प्रॅक्टिस करावी लागते. मग तुला हे दोन्ही जमतं का ग? हो. मग तू ते बॅलन्स कसं करतेस दोघं पण? सकाळी स्कूलला जाते आणि 1 वाजता येते. मग तिथून 2:30ची ट्रेन पकडून क्लासला जाते. आणि मग क्लासवरून कधी येतेस? 8:30. मग त्यामध्ये तू अभ्यास कधी करतेस? अभ्यास आल्यावरती. मोबाईल बघतेस का? पकडा गया चोर. तू आतापर्यंत कोणत्या डान्स परफॉर्मन्सचं ट्रेनिंग घेतलंयस? म्हणजे कथ्थक झालं, म्हणजे असं कुठलं डान्स फॉर्म? हिपहॉप. तर तू स्टेजवर परफॉर्म केलंयस, हल्ली पण करत असशील. मग तिथला अनुभव कसा आहे तुझा? चांगलं होता, पण स्टार्टिंग भीती वाटत होती. ते स्टेजवरती गेल्यानंतर डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर तिथे एक म्हणजे वेगळीच आवाज आला ना. नंतर बघते की तिथं काहीतरी म्हणजे एक ह्युमन होता, तो भूत बनलेला. मग तो घाबरत होता जो पण कंटेस्टंट यायचा. सगळ्या पण तू घाबरलीस? पहिला तर घाबरली नव्हती, नंतर बोलला टेडी म्हणजे जो भेटलेला आणि तो चोरून नेला. तुला टेडी भेटलेला तिथे, तो त्यांनी चोरून नेला? म्हणजे त्यांनी तुला दिला नाही तो? अरे मग तू पण जायचं ना त्यांच्या मागे आणि घ्यायचं ना काढून. तेव्हा मला माहिती नव्हतं ना. पहिली ऑडिशन तुझी कशी होती? भीती वाटत होती. स्टेप पूर्ण 1-2 महिन्यापासून आठवण म्हणजे राहतो. म्हणजे तुम्ही 1-2 महिना आधीपासूनच प्रॅक्टिस करता, मग ती तुमच्या लक्षात राहते? नाही लक्षात राहते, पण क्लीन वगैरे आपण करायला लागतो. तुझे आई बाबा तुला कसे सपोर्ट करतात ह्या सगळ्यामध्ये? खूप सपोर्ट देतात. माझी मम्मी पण माझी सोबत येते. आपल्यासोबत आता तश्वीचे आजोबा आहेत. मला असं कळलं की तश्वीला स्टार्टिंगला तुम्हीच डान्स क्लासला घेऊन जायचा? मीच घेऊन जायचो. भिवंडीला येते होते, मीच घेऊन जायचो. तेव्हा तश्वीचा परफॉर्मन्स कसा होता आणि आता कसा आहे? आहे तसंच आहे का? फरक काय नाही का? फरक पडलाय का? नाही. आजोबा गेले होते ऑडिशनला तुझ्या? नाही, कधीच नाही गेले. माझ्यासोबत कधी चला घेऊन जाशील तेव्हा येणार मी. चालेल ना. आता ही तर लहान होती, हिला आठवत नाही, तर तुम्ही सांगा एखादा किस्सा. DMD मध्ये सर्वात लहान तर हीच होती आणि त्यामध्ये सर्वात मस्तीखोर ही आणि हिला समजून घेणारे सगळे. म्हणजे ही खोड्या काढणारी आणि सगळे हिला पॅम्पर करणारे. आणि त्याच्यात मेन तर एक पॉइंट, ती अँकर होती डान्स. अच्छा. को अँकर होती. ओके. तर त्यामध्ये तिला प्रॅक्टिस नव्हती. बरं. ती दुसऱ्यांच्या प्रॅक्टिसच्या सोबत जाऊन तिथे मस्ती करायची, टाइमपास करायची आणि हिला आठवत पण नसेल ही काय करायची. अच्छा. आणि हिला कुठला असा हॉरर म्हणजे जॉनर असतात प्रत्येक, आपला हॉरर झाला, लव्ह स्टोरी झाली, असा थ्रिलर झाला, तसा हिला स्पेशली कोणता आवडतो? कॉमेडी, कार्टून. हिचा असा कॉमेडी एखादा किस्सा आहे का जी हा घरात पण करत असते सतत? म्हणजे एखाद्या लहान मुलाची सवय असते की काही झालं की आईला मनवण्यासाठी काहीतरी बाळ करतच, तसं हिचा काय आहे? हात करून म्हणजे काही हिने चुकलं की तश्वी प्लीज बोलली की आपण काही पाहिजे असेल तर तश्वी प्लीज. शाळा आणि शूटिंग ह्याचं बॅलन्स कसं करता तुम्ही? कारण तेवढंच इम्पॉर्टंट आहे एज्युकेशन पण. स्कूलच्या टीचर सपोर्ट करतात. जेव्हा शूट वगैरे काही असेल एक्स्ट्रा, स्कूलच्या टीचरला सांगितलं तर ते करतात ऍडजस्ट, दुसऱ्या दिवशी घेतात. अच्छा. म्हणजे शाळेतून फुल असं टीचर तिची खूप सपोर्ट करते. का मी सॉन्ग बघितला तश्वी खूप चांगला होता, स्कूलमध्ये गेली की मुलं सांगतात तश्वीची मम्मी.
म्हणजे त्यांच्या मम्मीला पण सांगतात मम्मी ही तश्वीची मम्मी आहे असं. मग आता एखादी अशी एक चांगली जी कॉम्प्लिमेंट तुमच्या लक्षात आहे ती कोणती आहे? माझ्यासाठी हिच्या नावाने बोलवणं ही चांगली. तुला स्कूल मधला आवडता विषय कोणता आहे? मॅथ्स, इंग्लिश आणि ड्रॉइंग. चालेल, 6 सब्जेक्ट आहेत त्याच्यातून अर्धे सांगितले. ड्रॉइंग का आवडतं? तू काढतेस का? असं आपण बघूयात. ड्रॉइंग आला का मग विषयच नाही. ही सगळी तश्वीने काढलेली चित्र आहेत. म्हणजे तिच्या आईने सांगितलंय की जेव्हा तिचा डान्स क्लास नसतो तेव्हा तश्वी ड्रॉइंगला प्रिफर करते आणि ती सगळी चित्र रंगवत बसते आणि ती सगळी तिच्या स्वतःच्या मनाने रेखाटते. हो ना? तुला रील बनवायला आवडतं की मोठ्या स्टेजवर परफॉर्म करायला? मोठ्या स्टेजवरती परफॉर्म करायला आवडतं. मोठ्या स्टेजवरती म्हणजे जिथे सगळे बघतील पूर्ण इंडिया. असं. मग त्याच्या दृष्टिकोनातून तुझं काही प्रॅक्टिस वगैरे चालू आहे का? काय हिपहॉप इंडियाचं चालू आहे. हिपहॉप इंडियाचं चालू आहे. मग तू रोज काय प्रॅक्टिस करतेस त्याच्यासाठी? सेटअप असतं त्याची प्रॅक्टिस करते. सेटअप म्हणजे नक्की काय? सेटअप म्हणजे 1-2 मिनिटाचं गाणी असतं त्याच्यावरती सेट करणार ना तो परफॉर्म करणार स्टेजवरती पूर्ण. मग तो सेटअप कोण करतं? तू करतेस की तुझे सर तुझ्याकडून करून घेतात? सर बसवतात म्हणजे ते सेटअपला. सेटअप हे तुझ्या एकटीचा असतो की पूर्ण ग्रुप असतो? ग्रुप पण असतो आणि एकटीचा पण असतो. मग आता तुझा एकटीचा चालू आहे की अख्खा ग्रुपचा चालू आहे? ग्रुपचा चालू आहे. मग चिल्ड्रन्स डे बद्दल तुझं काय म्हणणं आहे की असावा की नसावा? असावा. का बरं? का असावा? एवढा कॉन्फिडन्सली का असावा? जसा मदर्स डे असतो, फादर्स डे असतो, टीचर्स डे असतो तसा चिल्ड्रन्स डे पण असायला पाहिजे. मग तो सेलिब्रेट झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? झाला पाहिजे. स्कूलमध्ये होतं सेलिब्रेट? हा. कसा करतात स्कूलमध्ये? मी स्कूलमध्ये जात नाही कारण की सरांचा पण बर्थडे असतो चिल्ड्रन्स डेच्याच दिवशी. मग तू स्कूलमध्ये स्किप करतेस? मग तिथे कसं सेलिब्रेट करतात चिल्ड्रन्स डे? जेव्हा सरांचा बर्थडे म्हणजे केक कापतात तेव्हा चिल्ड्रन्स डेचा पण केक कापतात. अजून आम्ही छोटे मुलं जे असतात चिल्ड्रन्स डेला खुश राहा आणि पूर्ण दिवस खुश राहा. प्राण्यांमध्ये कोण आवडतं ॲनिमल्स मध्ये? रॅबिट आणि कुत्र्याचा पिल्ला. पपीज. तुझ्याकडे आहेत? मम्मी ठेवून नाही ते. का? नाही माहिती, मम्मीला भीती वाटते. तुला नाही वाटत? रॅपिड फायर. तुझा आवडता रंग? 3 आहेत. ब्लॅक, पिंक, पर्पल. आवडतं गाणं? नखरेवाली. डान्स साठी काय कोणत्या सरांना प्रेफर करशील? पीटी सर आणि हॅपीना देते. आईवर जास्त प्रेम आहे की बाबांवर? इक्वल. सुट्टी मिळाली तुला तर फिरायला कुठे जाशील? मला वृंदावनला जायचंय पण जाऊ नाही शकत. का नाही जाऊ शकत? टाइम नाही भेटत. आपण काढूया सुट्ट्याने जाऊया. चालेल. तुला फूड मधलं काय आवडतं सगळ्यात जास्त? फ्राईड राईस. तुझं आवडतं कार्टून कोणतं आहे? शिनचॅन. मित्रांमध्ये कोण आवडतं आणि तुझे किती स्कूल फ्रेंड आहेत? स्कूल बेस्ट फ्रेंड्स. टोटल माझे 7 बेस्ट फ्रेंड्स आहेत. त्यातला मला एकच सांग जो तुझा असा फर्स्ट नंबरचा आहे. प्रियांशी. शकला का बुमची पेन्सिल मिळाली तर तू काय करशील? हेल्प करेन. म्हणजे काय? कोणाला हेल्प करशील? सगळ्यांना. सगळ्यांना. हॅपी चिल्ड्रन्स डे. थँक्यू.